नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मित्र या मालिकेचा आजचा म्हणजे सोमवार 13 जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आजसुद्धा एकदम एकच नंबर ट्विस्ट आला आहे. मग नेमकं घडलं तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अर्णवने चक्क चिंध्यांपासून एक इंडो वेस्टर्न खूप सुंदर असा ड्रेस बनवला आहे आणि हा ड्रेस इतका सुंदर होता आणि चिंध्यांपासून बनवलेला होता की शेवटी अर्णवनेच हा राऊंड म्हणजे सेकंड राऊंडसुद्धा जिंकला आहे. दुसरा राऊंड फॅशन राऊंड अर्णव जिंकला आहे. पण अर्णवचा आनंद सौदामिनी आणि त्या देवसरेला काही सहनच होत नाही आहे. देवसरेने मध्येच काहीतरी खुसपाट काढलं आणि सांगितलं की नाही, अर्णव नाही जिंकला आहे आणि त्याने चक्क अर्णवला एलिमिनेट केलं आहे, डिस्क्वालिफाईड केलं आहे. त्यामुळे ईश्वरी खूप चिडली आणि सौदामिनीच्या अंगावरती अशी धावून गेली आणि तिला आपला इंदोरी झटका दाखवेल अशी धमकी दिली. सौदामिनीने ईश्वरीवरती हात उचलला, पण ईश्वरीने तिचा हात पकडला आणि तिला ठणकावून सांगितलं की आता मी तुला माझा इंदोरी झटका दाखवणार, तुझ्या सगळ्या माणसांची वाट लावणार. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो प्रेक्षकांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर एक सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. आता सुरुवातीला आहे ना फक्त 30 मिनटं बाकी असतात, म्हणजे एपिसोडची सुरुवात इथूनच होते की 30 मिनटं बाकी असतात. अर्णव आपल्या मशीनची वाट पाहत असतो आणि विचार करतो की मिस इंदोर कुठे आहेस तू? खूप उशीर झाला आहे, फक्त अर्धा तास बाकी आहे, लवकर मशीन घेऊन ये. आणि इकडे ईश्वरी, अंजली, मामा, शिर्के हे सगळेजणं मशीन घेऊन येत असतात आणि मग कसे बसे असे खूप प्रयत्न केल्यानंतर अर्धा एक तासानंतर ते कसे बसे हे मशीन घेऊन या स्पर्धेच्या गेटपर्यंत पोहोचतात. तिथे 2 व्हॉलेंटियर असतात. त्यांना म्हणतात की ही मशीन आतमध्ये न्यायची आहे. मग हे 2 जे व्हॉलेंटियर असतात ही मशीन उचलतात आणि ही मशीन आत घेऊन जातात. ईश्वरी म्हणते मी आतमध्ये जाते, तुम्ही बाहेर जाऊन थांबा. सगळेजण हो म्हणतात. ईश्वरी आतमध्ये जाते, बाकीचे सगळे बाहेर असतात ऑडियन्स रूममध्ये. आणि हे 2 व्हॉलेंटियर जे असतात ते मशीन घेऊन आतमध्ये येतात. मशीन पाहून अर्णवला तर खूप आनंद होतो. अँकर म्हणते की आली आहे, अर्णव राजे शिर्के यांची फेवरेट मशीन आली आहे. आता पाहूया ते काय चमत्कार करता येते. आणि अर्णवची मशीन रिपेअर होऊन आलेली आहे. हे पाहून सौदामिनीला आता जबरदस्त धक्का बसतो. तिचा विश्वासच बसत नाही की अरे देवा, हे कसं शक्य आहे. आणि त्यापेक्षा मोठा धक्का बसतो तो म्हणजे नम्रता. नम्रता ही वल्लरीची कमी बिलकुल भासू देत नाही आहे. सेम टू सेम वल्लरी, म्हणजे वल्लरीला तिच्यासारखीच सून मिळालेली आहे असं म्हणणं काही चुकीचं नाही आहे. वल्लरी तिला लपवावं आणि हिला दाखवावं असंच झालेलं आहे. ह्या दोघी एकदम सेम आहेत. बिचारी अँकर जास्तच खुश असते की अर्णवला त्याची मशीन मिळाली आहे. इकडे मामा, अंजली हे सुद्धा आपल्या जागेवरती येऊन बसतात आणि सौदामिनी देवसरेला विचारते की देवसरे, हे सगळं काय आहे? ही मशीन तर आता ही मशीन तर डिसेंबल केली होती ना, मग ती परत कशी आली? देवसरे म्हणतो मॅम, मलाच नाही काही कळतच नाही आहे की हे शक्य कसं आहे. तर सौदामिनी चिडून म्हणते देवसरे, मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता काहीतरी करा. देवसरे विचारतो की मॅम मी काय करू शकतो आता? आणि इकडे ईश्वरी अर्णवजवळ येते आणि अर्णवला म्हणत असते की सर, तुमची मशीन असेंबल केली आहे, रिपेअर झाली आहे, आता सगळं तुमच्या हातात आहे, आता तुम्हीच हा राऊंड जिंकू शकता. अर्णव म्हणतो थँक्यू मिस इंदोर, परंतु आपल्याकडे खूप कमी वेळ बाकी आहे, आता एवढ्या कमी वेळात कसं होणार? ईश्वरी अर्णवला समजून सांगते की सर, तुमच्या आईचा आशीर्वाद आणि माझ्या गणूबाप्पा हे दोघंही तुमच्या सोबतीला आहेत. हा राऊंड तुम्हीच जिंकणार, तुम्ही नक्कीच काहीतरी जगावेगळं करून दाखवणार, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही सगळं काही करू शकता. अर्णव म्हणतो हो मिस इंदोर, जा तू जाऊन रेस्ट कर, मी करतो. ईश्वरी तिला ऑल द बेस्ट म्हणते आणि आपल्या जागेवरती जाऊन उभी राहते. आणि अर्णव हा त्याच्या खुर्चीवरती बसतो. अर्णव आपल्या फॅब्रिकचा आता बॉक्स घेतो. अँकर म्हणते अर्णव राजे शिर्के, तुमच्याकडे अजून खूप कमी वेळ बाकी आहे, पण या कमी वेळातसुद्धा तुम्ही काहीतरी मॅजिक करू शकता. चला लवकर कामाला लागा. अर्णव आपलं काम सुरू करतो आणि इकडे सौदामिनी ही देवसरेवरती चिडून म्हणते की देवसरे, मी काय करू शकतो हे म्हणायला मी तुम्हाला पैसे दिलेले नाही आहेत, आत्ताच्या आत्ता जायचं, तुम्ही काय करणार मला माहीत नाही, पण अर्णवने ही स्पर्धा नाही जिंकली पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा. देवसरे घाबरून म्हणतो ठीक आहे मॅडम, मी करतो काहीतरी. आणि देवसरे लगेच एका क्षणात तिथून उठतो आणि म्हणतो थांबा. त्यांचं थांबा ऐकून सगळेजण थांबतात. ईश्वरी, आकाश, अर्णव, नम्रता सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. आणि मग देवसरे अर्णवजवळ येतो आणि म्हणतो मिस्टर राजेश शिर्के, तुम्ही हे मशीन वापरू शकत नाही. ईश्वरी, आकाशला सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो. तर सौदामिनी खुश होते आणि देवसरे म्हणतो तुमच्या मशीनचं अजूनपर्यंत इन्स्पेक्शन झालेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे मशीन नाही वापरू शकत. अर्णवला खूप राग येतो. ईश्वरीला वाटतं आता हा
मारणाऱ्याला. त्यामुळे ईश्वरी अर्णव जवळ येऊन थांबते आणि त्याला शांत करते, कारण अर्णव खूप चिडलेला असतो ना. अर्णव चिडून म्हणतो, करा ना मग इन्स्पेक्शन, का आमंत्रण देऊ का तुम्हाला, इन्व्हिटेशन देऊ का इन्स्पेक्शन करायला. देवसरे आपल्या माणसांना इन्स्पेक्शन करायला बोलवतो आणि सुद्धा सगळेजण तिथे येऊन उभे असतात. मग ही माणसं इन्स्पेक्शन करतात. 1-1.5 मिनिटांमध्ये इन्स्पेक्शन होऊन जातं. जज ओके देते आणि मग मिस्टर देवसरे अर्णवला मशीनवरती काम करायला सांगतो. अर्णवला देवसरेचा खूप राग आलेला असतो. अर्णव त्याच्याकडे असं रागारागाने पाहत असतो. सौदामिनी विचार करते की अर्णव तू काही पण कर, पण मी तुला हा राऊंड जिंकू देणार नाही आहे, ही स्पर्धा जिंकू देणार नाही आहे. शेवटी ही स्पर्धा तर मिस जिंकणार. आणि सात्विक फॅशनसुद्धा आकाशला टेन्शन आलेलं असतं आणि नम्रता मात्र विचार करते की गणूबाप्पा काहीतरी होऊ दे, पण जीजू आणि इशूला या स्पर्धेतून एलिमिनेट होऊ दे. म्हणजे हे दोघं जर या स्पर्धेतून बाहेर गेले तर ही स्पर्धा जिंकण्याचे माझे चान्सेस वाढतील आणि जर मी जिंकले तर या घरातील माझं एक स्थान मोठं होईल. गणूबाप्पा प्लीज माझ्या प्रयत्नांना यश दे. आता कोणते प्रयत्न दुसऱ्यांना खाली पाडण्याचा प्रयत्नांना देवबाप्पा कधीच यश देत नाही. कदाचित हे नम्रताला माहीत नाही आहे, येडी आहे जरा ती. नम्रता म्हणते, गणूबाप्पा ही माझ्या अस्तित्वाची लढाई आहे, त्या घरातल्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. ही लढाई मला जिंकायचीच आहे आणि मी जिंकणारच आहे. नम्रता चांगली म्हणता आता एकदमच डेंजर खतरनाक बनत चालली आहे. तिच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन्स हे सगळं पाहून आपल्यालासुद्धा खूप राग येतो, संताप होतो, एवढं मात्र नक्की. आणि अर्णवच्या मशीनचं आता इन्स्पेक्शन झालेलं असतं आणि मिस्टर देवसरे त्याला ओके म्हणतो की तुम्ही काम करू शकता. मग जजेससुद्धा आपापल्या खुर्चीवरती परत जाऊन बसतात. ईश्वरी नम्रताजवळ येते आणि नम्रतेला सांगते मशीन रिपेअर झालं आहे. नम्रतासुद्धा चेहऱ्यावरती अशी खोटी स्माईल आणते, ते पण तिचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. अर्णव आपलं काम सुरू करतो आणि दुसरीकडे पाठराखीन मालिकेतली ती भाग्या आणि प्राजक्ता ज्या आहेत, भाग्याचं लग्न सोडून मस्तपैकी ही स्पर्धा एन्जॉय करत बसलेले असतात, टी व्हीवरती पाहत असतात. भाग्या म्हणते, वाव, ईश्वरीने कमाल केली आहे, तिने अर्णवचं मशीन रिपेअर केलं आणि आता अर्णव नक्कीच ही स्पर्धा जिंकेल. प्राजक्ता म्हणते, तसं थोडं टेन्शन आहे, फक्त अर्ध्या तासच उरला आहे आणि अर्ध्या तासात अर्णवला सगळं डिझाईन बनवायचं आहे, पण तो करेल, माझा पूर्ण विश्वास आहे. भाग्याचा सुद्धा अर्णव आणि ईश्वरी जिंकतील यावरती पूर्ण विश्वास असतो. आणि मग अँकर सांगते, आता फक्त 25 मिनटं उरलेली आहेत आणि या 25 मिनटामध्येच अर्णव राजे शिर्के यांना मॅजिक करायचं आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे की त्यांच्या बॉक्समध्ये कोणतं फॅब्रिक असेल आणि त्यांना कोणतं फॅब्रिक मिळणार आहे. ईश्वरी, अर्णव सगळे एक्सायटेड असतात आणि मग अर्णव हा बॉक्स ओपन करतो आणि या बॉक्समध्ये चक्क अशा चिंध्या असतात. कोणतंही एक साधं धड कापड नसतं, फॅब्रिक नसतं, चक्क चिंध्या असतात. अर्णव या चिंध्या बाहेर काढतो आणि आपल्या मशीनवरती टाकून देतो. ईश्वरीला जबरदस्त धक्का बसतो. आकाश मामा, अंजली यांनासुद्धा विश्वासच पटत नाही, हे सगळं काय. तर नम्रता अतिशय अशी मस्तपैकी घाणेरडी स्माईल करते की किती छान झालं. अर्णव या चिंध्यांकडे पाहतच राहतो. अँकरलासुद्धा जबरदस्त धक्का बसतो की हे सगळं काय आहे, यामध्ये चिंध्या कशा निघाल्यात. ईश्वरी खूप घाबरलेली असते आणि जजेससुद्धा हे पाहत असतात. अर्णव खूप चिडतो, या चिंध्या उचलतो आणि देवसरे आणि जजेसकडे घेऊन येतो आणि विचारतो की मिस्टर देवसरे, हे काय आहे, मला चुकीचा बॉक्स मिळाला आहे. तर देवसरे विचारतो, चुकीचा बॉक्स म्हणजे? अर्णव म्हणतो, माझ्या बॉक्समध्ये फक्त चिंध्या आहेत, चिंध्या, मला फॅब्रिक नाही मिळालं आहे. मी चिंध्यांपासून कसा ड्रेस डिझाईन करणार आहे, कसा ड्रेस शिवणार आहे. आता सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आपलं काम करत सगळेजण आकाश आपलं काम करत असतो. ईश्वरीला टेन्शन आलेलं असतं. नम्रतासुद्धा खोटं टेन्शन दाखवते, पण सौदामिनी मात्र खूपच जास्त खुश असते. सौदामिनी म्हणते, अर्णव, आता या चिंध्या तुझ्या आयुष्याच्या चिंध्या करणार आहे. तुझी सात्विक फॅशन आता माझी होणार, ही दगडावरची रेघ आहे. सौदामिनी खूप खुश असते. जजेस जसं आम्ही कोण, आम्हाला काही माहीतच नाही, असे एक्सप्रेशन्स देत असतात. अर्णव हा देवसरेला जाब विचारतो की देवसरे, बाकीच्या सगळ्या कंटेस्टंटला चांगलं फॅब्रिक मिळालं आहे, फक्त मलाच या चिंध्या मिळाल्या आहेत, हे सगळं काय. देवसरे असं वाटतं की काहीतरी खाल्लं आहे, त्यामुळे त्याला काही बोलताच येत नाही, तो गप्प बसतो. जज आता उभी राहते आणि विचारते, मिस्टर राजे शिर्के, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. अर्णव म्हणतो की मॅम, हे अनफेअर गेम होतं आहे माझ्याबरोबर. तर देवसरे चिडून म्हणतो, सगळे प्रॉब्लेम तुमच्याकडेच कसं काय येत आहे, सगळे प्रॉब्लेम तुम्हालाच येऊन धडकताय का मिस्टर अर्णव राजे शिर्के. अर्णव चिडून म्हणतो, प्रॉब्लेम मला नाही धडकत आहे, तर मला धडकवले जात आहे, कुणीतरी हे जाणून बुजून करतं, हे मला चांगलंच कळलं आहे मिस्टर देवसरे. तर मिस्टर देवसरे म्हणतो की राजेश शिर्के, या स्पर्धेचे नियम तुम्ही वाचलेले नाही आहे का. अर्णवला खूप राग येतो. देवसरे चिडून म्हणतो, स्पर्धेचा हा नियम आहे, तुम्हाला बॉक्समध्ये जे फॅब्रिक मिळेल ते वापरूनच तुम्हाला ही स्पर्धा जिंकावी लागेल. अर्णव खूप चिडतो. सौदामिनी हसू लागते आणि नम्रतासुद्धा खूप खुश होते. ईश्वरी आणि आकाशला टेन्शन आलेलं असतं. जजेस हे अर्णवकडे पाहत असतात. अर्णव म्हणतो, मॅम,
मॅम हे अनफेअर आहे. मला तुम्ही फक्त चिंध्या दिल्यात. या चिंध्यांचा मी ड्रेस कसा शिवणार आहे? तुम्ही माझ्याबरोबर खूप चुकीचं करताय आणि हे चुकीचं घडतं आहे. पण जे सुद्धा गप्प बसलेले असतात ते काहीच बोलत नाही. आणि हा देवसरे म्हणतो, अरे तुमच्यात जर का टॅलेंट असेल ना तर तुम्ही या चिंध्यांतून सुद्धा काहीतरी मॅजिक करून दाखवाल. उगाच कारणं देऊ नका. टॅलेंट नावाची काही गोष्ट तर नाही आहे. उगाच आले स्पर्धा खेळायला. जमत नसेल तर जमत असेल तर त्यातूनच करून दाखवायचं. अर्णवला जबरदस्त धक्का बसतो आणि देवसरे म्हणतो, तुम्हाला कोणतंही दुसरं फॅब्रिक मिळणार नाही आहे. सगळ्यांबरोबर जे झालं आहे तेच तुमच्याबरोबर झालं आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे. पाहूया तुम्ही या चिंध्यांमधून काय नवीन क्रिएटिव्हिटी करता. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मिस्टर देवसरे जास्त बोलताय तुम्ही. तेवढ्यात तेवढ्यात एक जज म्हणते, सॉरी मिस्टर अर्णवराजे शिर्के, आम्ही तुमची मदत नाही करू शकत. तुम्हाला जे फॅब्रिक मिळालं आहे तुम्हाला तेच वापरावं लागेल. अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. देवसरे त्याच्याकडे असा एखाद्या नालायकासारखा पाहत असतो. अर्णव खूप चिडतो आणि त्याला आपापल्या जागेवरती जाऊन बसतो. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता अर्णव पुढे काय करणार. या चिंध्यांपासून तो ड्रेस डिझाईन कसा करणार. ते मामा अंजलीसुद्धा खूप चिडलेले असतात. मामा म्हणतो, या देवसरेला बाहेर भेटू दे. त्याची आणि नियमांची गाठच बांधतो मी. चांगली अँकरसुद्धा खूप दुःखी होते. देवसरे अर्णवकडे पाहून तोंड वाकडं करतो आणि अर्णव आपल्या जागेवरती येतो आणि या चिंध्यांकडे पाहतो. देवसरे सौदामिनीकडे पाहून स्माईल करतो. सौदामिनीसुद्धा त्याला स्माईल देते. देवसरे तिच्या शेजारी जाऊन बसतो. हे दोघे खूप खुश असतात. अर्णव या चिंध्यांकडे पाहत असतो आणि आता या चिंध्यांपासून मी ड्रेस कसा डिझाईन करू हाच प्रश्न अर्णवला पडतो. अर्णवला खूप टेन्शन येतं. अर्णव विचार करतो, काही सुचत नाही आहे, काय करू शकतो मी. माझा ड्रेस या चिंध्यांपासून कसा डिझाईन करू शकतो हाच प्रश्न अर्णवला पडतो. फक्त 20 मिनटं बाकी असतात आणि 20 मिनटामध्ये प्रॅक्टिकली हे करणं अशक्य आहे. चिंध्यांपासून ड्रेस शिवणं खूप अवघड आहे. पण ईश्वरी मात्र जागेवर उभी राहूनच अर्णवला मोटिवेट करत असते. अर्णव सर तुम्ही करू शकता. अर्णव सर तुम्ही नक्कीच करू शकता. काहीतरी करू शकता. सर हिम्मत हरू नका. हिम्मत धरा. अर्णव विचार करत असतो. कधी आपल्या घड्याळाकडे पाहतो. फक्त 20 मिनटं बाकी आहेत. काय करायचं हाच प्रश्न त्याला पडतो. नम्रता ही निर्लज्जासारखी हसत असते. अर्णव आणि ईश्वरीची अवस्था पाहून तिला आनंद झालेला असतो. हे आयोजकाचे दोन हे सगळे हसत असतात. अर्णव या चिंध्या हातात घेतो आणि ईश्वरी म्हणते, आता ईश्वरी जे बोलतीये ते अर्णवला ऐकू येतं आहे की नाही देव जाणे. पण ईश्वरी बोलत असते. ईश्वरी म्हणते, सर आठवा तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी शिकवलं असेल ना की टाकाऊपासून काहीतरी टिकाऊ बनवायचं. तुमच्या आईने तुमच्यासमोर तुमच्या आजीच्या जुन्या साड्यांमधून एखादी गोधडी शिवली असेल, असं काही केलं असेल. आता जुनी गोधडी शिवण्यासाठी सुद्धा एक साधी साडी लागते. अशा चिंध्यांपासून गोधडी बनत नाही. कदाचित हे ईश्वरीला माहिती नाही आहे. ईश्वरी जागच्या जागीच उभी असते. म्हणजे ते टाकाऊपासून टिकाऊ आपली संस्कृती आहे असं ते दाखवलेलं आहे. इथे ईश्वरी मनातल्या मनात बोलत असते आणि जागच्या जागी अशी अर्णवला मोटिवेट करण्याचा ती प्रयत्न करत असते. अर्णव सर तुम्ही हे करू शकता. तुम्ही नक्कीच करू शकता. तुमच्या आईची प्रेरणा घ्या. तुमच्या आईने तुम्हाला काही शिकवलं असेल ते आठवा. अर्णव सर तुम्ही काहीतरी करू शकता. आणि अर्णव या चिंध्या आपल्या हातात घेतो. त्याच्या मनात काय विचार सुरू असतं हे त्यालाच माहिती आहे. पण अर्णवला खूप टेन्शन आलेलं असतं आणि आता या चिंध्यांपासून मी काय करणार हाच प्रश्न त्याला पडलेला असतो. ईश्वरी हिची बडबड सुरू असते. अर्णव सर करा, काहीतरी करा, विचार करा, एखादी नवीन आयडिया शोधा, काहीतरी शोधून काढा. सर काहीतरी करून दाखवा. सर तुम्ही करू शकता. माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही करू शकता. तेवढ्यात आता अर्णवला आठवतं की आपली आई ही लहानपणी आपल्या समोरच मशीनने कपडे शिवायची. अर्णवला आपल्या आईची आठवण येते आणि तेवढ्यात अर्णवला त्याच्या आईचं सांगितलेलं एक वाक्य आठवतं. अर्णव कोणतीही वस्तू फेकून द्यायची नाही. आपली पद्धत नाही आहे, आपली संस्कृती नाही आहे. आपण टाकाऊपासून टिकाऊ बनवू शकतो. चिंध्यांचा वापर करून एक नवीन कपडा शिवू शकतो. तो चिंध्या एकमेकांना जोडून आपण एक मोठा कपडा तयार करू शकतो. अर्णवला हे आठवतं आणि अर्णव म्हणतो, येस हे होऊ शकतं. मी या चिंध्या एकत्र करून एक फॅब्रिक तयार करू शकतो आणि मग त्याचा ड्रेस शिवू शकतो. आता या चिंध्याच माझं भविष्य घडवणार, माझी स्वप्न पूर्ण करणार. असं म्हणून अर्णव एकदम स्टाईलमध्ये ही कात्री असा गोल गोल गरागर फिरवतो. अर्णवमध्ये एक वेगळाच आता कॉन्फिडन्स आलेला असतो. या चिंध्यांपासून सुद्धा मी नवीन ड्रेस बनवू शकतोच. मी या चिंध्यांपासून सुद्धा एक नवीन जादू करू शकतो. अर्णवला आता स्वतःवरती पूर्ण कॉन्फिडन्स येतो आणि अर्णव आपल्या खुर्चीवरती बसतो. आणि खरंच एक वेळा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आला ना की आपण सगळं काही करू शकतो. या चिंध्या आता अर्णव कापायला सुरुवात करतो. आता फक्त 18 मिनटं बाकी राहिलेले असतात. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते आणि अँकर आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. ओ येस येस, अर्णव राजू शिर्के तयार झालेले आहेत. आता
या चिंध्यांपासून ते नवीन काहीतरी मॅजिक क्रिएट करणार आहे. खरंच ही अँकर चांगली आहे. या स्पर्धेमध्ये तीच एकटी बिचारी पॉझिटिव्ह वाटत आहे, एवढं मात्र खरं. अर्णव त्याच्या ड्रेस बनवायला आता सुरुवात करतो आणि अर्णव काही हार मानत नाही हे पाहून सौदामिनी आणि नम्रता या दोघींच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात. मामा, अंजली, ईश्वरी हे सगळ्या टेन्शनमध्ये आलेले असतात की अर्णव या चिंध्यांपासून ड्रेस कसा डिझाईन करणार आहे आणि हे अँकर सगळ्या स्पर्धकांजवळ फिरत असते. सौदामिनी क्रिएशनसाठी मोठी लीड घेतली आहे. त्यांचा ड्रेस जवळपास तयार झाला आहे असं ती म्हणते. त्यानंतर आकाश आणि बाकीचे कंटेस्टंटसुद्धा आपलं काम पटापट सुरू करतात, पण सगळ्यांचंच लक्ष असतं अर्णवकडे. अर्णव हा अतिप्रचंड वेगाने आपला ड्रेस डिझाईन करत असतो आणि चिंध्यांपासून काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करत असतो. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सौदामिनीची तर चांगलीच अशी टरकते आणि सौदामिनी विचार करते, अरे देवा, हा अर्णव तर काही हार मानायला तयारच नाही आहे. मी त्याच्या रस्त्यात इतके प्रॉब्लेम्स, इतके अडथळे आणले तरीसुद्धा तो प्रत्येक प्रॉब्लेमवर मार्ग काढतोय. तो जिंकला तर काय होईल? सौदामिनीला खूप टेन्शन येतं आणि इकडे अर्णव हा जागेवर उठून उभा राहतो आणि या बॉक्सेसमध्ये ज्या मोठ्या मोठ्या चिंध्या असतात, जे मोठे मोठे पॅचेस असतात, ते सगळे तो बाहेर काढतो आणि ते एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. अँकर म्हणते, अरे वा, मिस्टर अर्णव राजे शिर्के यांनी आपलं मॅजिक सुरू केलं आहे. पाहूया ते आता काय मॅजिक करताय ते. आणि हे पाहून नम्रता खूप घाबरते. अर्णव एवढ्या संकटातून सुद्धा पुढे चालला हे पाहून तिला खूप भीती वाटते. ती जी जज असते तिचंसुद्धा अर्णवकडेच लक्ष असतं की अर्णव या चिंध्यांपासून नवीन काय क्रिएट करतोय आणि अर्णव या सगळ्या चिंध्या एकत्र एक एक करून जोडायला सुरुवात करतो. त्याच्या डिझाईनप्रमाणे या चिंध्या तो एकत्र करत असतो आणि फक्त 17 मिनटं बाकी असतात आणि आता अर्णवला सुईमध्ये दोरा ओवायचा असतो आणि हा दोरा ओवताना त्याला आठवतं की स्पर्धेच्या आधी ईश्वरीने त्याला काय सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही सुईमध्ये दोरा ओवाल तेव्हा थोडा त्याला थुका लावा म्हणजे लवकर जमतं. आणि अर्णवला ते आठवतं. अर्णव अगदी तसंच करतो. ईश्वरी हे पाहते. तिच्या डोळ्यात पाणी असतं आणि चेहऱ्यावरती स्माईल असते आणि अर्णव सुईमध्ये आता धागा होतो आणि हा धागा लगेच ओवला जातो. त्यामुळे अर्णवला आनंद होतो. ईश्वरी ही खुश होते, पण सौदामिनी आणि नम्रताच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजलेले असतात. जजेस हे सगळं पाहत असतात आणि अतिप्रचंड वेगाने सगळे कंटेस्टंट आपापलं डिझाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे सौदामिनीचा श्वास असा वर खाली होत असतो. देवसरेसुद्धा अर्णवकडे बारकाईने पाहत असतो आणि मग सगळे कंटेस्टंट आपला ड्रेस तयार करतात आणि ड्रेस तयार करून झाल्यानंतर आता तिथे जो पुतळा असतो, स्टॅच्यू असतो, या पुतळ्याला हा ड्रेस घालायचा असतो. अर्णवचं अजून शिवणकामच सुरू असतं. शेवटचे 10 मिनटं बाकी असतात, पण आकाश, सौदामिनी क्रिएशन, बाकीचे सगळे लोक हे आपल्या त्या पुतळ्याला कपडे घालायला सुरुवात करतात. सगळ्यांनी मुलींचे कपडे डिझाईन केलेले असतात आणि आकाशचा ड्रेस तर खरंच खूप छान असतो, पण जवळपास सगळ्यांनीच साडी आणि वेस्टर्न ब्लाऊज अशीच थीम घेतलेली असते. आणि ईश्वरीला मात्र टेन्शन येतं की सगळ्यांचं डिझाईन तर करून झालं आहे, पण अजून अर्णव सरांचं डिझाईन काही तयार झालेलं नाही आहे. इकडे मामा, अंजलीसुद्धा टेन्शनमध्ये असतात आणि अँकर सगळ्यांना सांगते की हरी अप, आता फक्त शेवटचे 10 मिनटं बाकी आहेत, लवकर करा. आणि आकाशचं जवळपास झालेलं असतं. बाकीच्या कंटेस्टंटसुद्धा त्यांचंसुद्धा झालेलं असतं. त्यामुळे नम्रता खुश होते. तिच्या चेहऱ्यावरती घाणेरडी स्माईल येते. पण ईश्वरी मात्र गणू बाप्पाला प्रार्थना करते, अर्णव सरांचं काम वेळेत पूर्ण होऊ देत. आणि मग अँकर ही अर्णवला म्हणते, अर्णव राजे शिर्के, हरी अप, आता फक्त शेवटचे 9 मिनटंच बाकी राहिले आहेत. आणि अर्णव बऱ्यापैकी ड्रेस डिझाईन केलेला असतो. फक्त 20 मिनटात सगळ्या चिंध्या शिवून त्याने हा ड्रेस डिझाईन केलेला असतो. ईश्वरीला मात्र खूप टेन्शन येतं की आता काय होईल. सगळे जजेससुद्धा अर्णवकडे पाहत असतात की अर्णव वेळेत आपलं काम पूर्ण करू शकेल की नाही, त्याला जमणार की नाही. आणि सौदामिनी तीसुद्धा टेन्शनमध्ये असते की अर्णव आपलं हे टास्क पूर्ण करणार की नाही आणि त्याला हे जमणार तर नाही ना. आणि अँकर सगळ्यांचा उत्साह वाढवत असते, चला लवकर आवरा, 10 मिनटं बाकी आहेत, 5 मिनटं बाकी आहेत. मिनिटांचे फक्त सेकंद आता बाकी असतात आणि अर्णवचा हा ड्रेस शेवटच्या 10 सेकंदात बनवून रेडी होतो, पण अजून पुतळ्याला घालायचा बाकी असतो. आणि अँकर काउंटडाऊन सुरू करते. 10, 9, 8, 7. ईश्वरी खूप घाबरते आणि या 10 सेकंदात आपल्याला अर्णव दिसत नाही. अर्णव ड्रेस घालत असतो पुतळ्याला, पण आपल्याला फक्त ईश्वरी, सौदामिनी, अंजली, नम्रता हे सगळे दिसत असतात. आणि अँकर तर ही 10, 8, 7, 5 असं ती बोलत असते, म्हणत असते, आपलं काउंटडाऊन संपवते. आणि सगळेजण अर्णवकडे पाहतात तर अर्णवने आपला ड्रेस पूर्ण करून या पुतळ्याला घातलेला असतो. अर्णवचा जीव भांड्यात पडतो. ईश्वरी खूप खुश होते आणि मग अँकर म्हणते, स्टॉप इट, तुमचा वेळ संपला आहे. मग सगळे कंटेस्टंट थांबतात
अर्णवचं झालं आहे म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं सुद्धा झालेलंच असतं. सगळ्यांनी आपलं काम पूर्ण केलेलं असतं आणि अर्णवचा ड्रेस हा खरंच खूप सुंदर असतो. म्हणजे आता चिंध्यांपासून बनवला आहे म्हणून तो इतका ब्राईट वगैरे सुंदर दिसत नाही आहे, पण हे डिझाईन खूप छान असतं. अर्णवने शरारा गरारा पॅटर्नमध्ये हा ड्रेस शिवलेला असतो आणि तो या मॅनिक्युअरवर पुतळ्यावरती तो अतिशय सुंदर दिसत असतो. पण अर्णवपेक्षा बाकीच्या कंटेस्टंटने जे बनवलं आहे म्हणजे सौदामिनी क्रिएशनची साडी, आकाशची साडी इंडो वेस्टर्न स्टाईलची, ते खरंच खूप छान असतं सगळं. आणि मग सगळे कंटेस्टंट एका जागेवरती येऊन उभे राहतात. अँकर सांगते तर मग सगळ्या कंटेस्टंटने आपला टास्क वेळेवरती पूर्ण केला आहे आणि आता वेळ आहे रिझल्टची. मी जजेसला विनंती करते की त्यांनी हे सगळे ड्रेस चेक करावेत आणि मग आपला निर्णय जाहीर करावा. सगळ्या स्पर्धकांना खूप टेन्शन येतं की आता निकाल काय लागणार. सौदामिनीला कॉन्फिडन्स वाटत असतो की ती जिंकणार आणि नम्रतेलासुद्धा वाटत असतं की आकाश जिंकणार. मग हे सगळे जजेस प्रत्येक पुतळ्याजवळ येतात आणि हे सगळे कपडे चेक करून पाहतात आणि अर्णवचा जो ड्रेस असतो तोच सगळ्यात साधा दिसत असतो, पण अर्णवने चिंध्यांपासून तो बनवला ही गोष्टसुद्धा विसरून चालणार नाही आणि त्याचे ब्राउनी पॉईंट्स नक्कीच अर्णवला मिळतील. जजेस सगळं चेक करत असतात. प्रत्येकाच्याच हृदयाची धडधड वाढलेली असते. ईश्वरी गणू बाप्पाला पुन्हा पुन्हा प्रार्थना करत असते. त्यानंतर शिर्के टेन्शनमध्ये असतो. नम्रतासुद्धा टेन्शनमध्ये असते. अंजली, मामा, आकाश, अर्णव सगळेजण टेन्शनमध्ये असतात. अंजली, मामा, आकाश, अर्णव सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि इकडे शौर्य आणि ऊर्जा हे दोघं आपल्या कोर्टातली केस सोडून कोर्टाच्या आवारातच मोबाईलवरती ही मस्तपैकी स्पर्धा पाहत असतात. आणि ऊर्जा शौर्यला म्हणते, पाहिलंस का शौर्य, अर्णवने किती छान ड्रेस तयार केला आहे. शौर्य म्हणतं, हो ना, माझा तर विश्वासच बसत नाही आहे, त्याने फक्त चिंध्यांच्या मदतीने हा ड्रेस डिझाईन केला आहे. ऊर्जा म्हणते, आता अर्णवच्या या क्रिएटिव्हिटीला नक्कीच बक्षीस मिळणार, तो जिंकेल, पहा माझा पूर्ण विश्वास आहे. शौर्यालासुद्धा विश्वास असतो. ऊर्जा आणि शौर्य ही स्पर्धा पाहण्यासाठी खूप एक्सायटेड असतात आणि इकडे जजेसने तोपर्यंत सगळे ड्रेसेस चेक केलेले असतात आणि आपला रिझल्ट त्या अँकरकडे सोपवतात. सौदामिनीला खूप टेन्शन येतं. ईश्वरी, नम्रता, आकाश, अर्णव सगळे टेन्शनमध्ये असतात आणि इकडे वल्लरी एका हॉटेल रूममध्ये असते आणि तिला जे चॅनल हवं आहे, जे चॅनलवरती ही स्पर्धा दाखवताय, हे चॅनल त्या हॉटेलमध्ये नसते. त्यामुळे वल्लरीला खूप राग येतो. जे चॅनल हवं आहे तेच नाही आहे. आता स्पर्धा कोण जिंकलं हे कसं कळणार. सौदामिनीला कॉल करू का मी, सांगितल्याप्रमाणे तिने केलं असेल तर अर्णवला मशीन काही मिळालं नसेल, त्यामुळे अर्णवने ड्रेस पण डिझाईन केला नसेल आणि अर्णव काही जिंकला नसणार. आता मला माझ्या कानाने हे ऐकायचं आहे की कोण जिंकलं आहे. असा विचार करून वल्लरी ही सौदामिनीला कॉल करायचं ठरवते आणि इकडे स्पर्धेच्या ठिकाणी अँकर सगळ्या स्पर्धकांना सांगते की माझ्याकडे रिझल्ट आलेला आहे आणि आता आजच्या राऊंडमधून फक्त 4 जोड्या पुढे जाणार आहेत आणि एक जोडी ही डिस्क्वालिफाईड होईल आणि मग फायनल राऊंडमध्ये फक्त 4 जोड्या असतील आणि मग कोण जिंकलं आहे ते आपल्याला पाहता येईल. सगळेजण टाळ्या वाजवतात. अँकर सांगते, चला तर मग चौथ्या नंबरला कोणती जोडी आहे ते मी सांगते. चौथ्या नंबरला आहे विजय आणि रुपाली, सिल्क टेक्सटाईल. आता सगळेजण टाळ्या वाजवतात. मग अँकर सांगते, तिसऱ्या नंबरला आहे आकाश आणि नम्रता, आकाश टेक्सटाईल. हे ऐकून नम्रतासुद्धा खूप खुश होते. ईश्वरी, अर्णवलासुद्धा आनंद होतो आणि सौदामिनी खूप खुश होते. इकडे मामा जोरजोरात आकाश, नम्रता, हिप हिप हुर्रे असं बोलत असतात. शिर्केलाही आनंद होतो. मग अँकर तिसऱ्या नंबरवर नाही, दुसऱ्या नंबरवरती नील आणि अमृता सौदामिनी क्रिएशन्स अँड कॉस्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची घोषणा करते. त्यामुळे सौदामिनीला जबरदस्त धक्का बसतो की तिच्या कंपनीचा दुसरा नंबर आला आहे. मग आता फक्त 2 स्पर्धक बाकी आहेत आणि जागा आहे एकच स्पर्धक नंबर 1 आणि दुसऱ्या स्पर्धक एलिमिनेट होणार. अँकर म्हणते, आता आली आहे रिझल्टची वेळ. तर ऑडियन्स तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकलं असेल, कोणाचा आला असेल पहिला नंबर. आणि मग सगळे जोरजोरात ओरडू लागतात की अर्णव, ईश्वरी, अर्णव, ईश्वरी. ईश्वरी मात्र टेन्शनमध्ये असते आणि मग अँकर सांगतो की तुमचं उत्तर बरोबर आहे. या स्पर्धेत पहिला नंबर आला आहे. ही स्पर्धा जिंकली आहे अर्णव राजे शिर्के, सात्विक फॅशन. आणि अर्णव, ईश्वरी खूप खुश होतात. आकाश मामा, अंजली, शिर्के सगळेजण आनंदाने एकदम नाचू लागतात. नम्रताच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजलेले असतात आणि देवसरे आणि त्या सौदामिनीचा तर विश्वासच बसत नाही आहे की अर्णव आणि ईश्वरी जिंकले आहेत. नम्रता चेहऱ्यावरती खोटं खोटं हसू आणते. इकडे आपल्याला लपंडाव मालिकेतला कानासुद्धा ही स्पर्धा पाहताना दिसतो. सरकार ऑफिसला गेली वाटतं, त्यामुळे हा काना खूप खुश होतो आणि म्हणतो, मला माहीतच होतं ही स्पर्धा अर्णवच जिंकणार आणि आपल्या सगळ्यांचा सपोर्ट त्यांना आहे. मी आणि सखीसुद्धा त्यांना सपोर्ट करते, त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी स्पर्धा जिंकतील. आणि सगळे जजेससुद्धा अर्णवचं कौतुक करतात.
सगळे खूप खुश असतात. आकाश त्यांचं अभिनंदन करतो. ईश्वरी अर्णव जवळ येते. अर्णवला घट्ट मिठी मारते. त्यामुळे अर्णवसुद्धा खूप खुश होतो. मामा जोरजोरात ओरडत असतो की अंजली शिर्के. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत असतो. सौदामिनीच्या चेहऱ्यावरती मात्र 12 वाजलेले असतात आणि तेवढ्यात देवसरेचे 2 ते असतात. देवसरेला काहीतरी दाखवतात आणि देवसरे म्हणतो, थांबा, काहीतरी चुकलंय, रिझल्ट चुकीचा लागलाय. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि आजचा एपिसोड प्रेक्षकांना इथेच संपलेला आहे. आता देवसरे काय सांगणार तर हे तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्येच कळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूपच जास्त इंटरेस्टिंग होता आणि पुढचा एपिसोडसुद्धा आणखीनच इंटरेस्टिंग असणार आहे. मोठा ट्विस्ट या मालिकेमध्ये येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की हा देवसरे काहीतरी फालतू कारण देऊन चक्क अर्णव आणि ईश्वरीला या स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करणार, एलिमिनेट करणार. त्यामुळे ईश्वरी खूप चिडेल आणि चक्क सौदामिनीला ठणकावून सांगेल की तुमच्या भाड्याचे ते टट्टू मला आणि अर्णव सरांना नाही हरवू शकत. सौदामिनीला खूप राग येईल. ती चक्क ईश्वरीवरती हात उचलणार, पण ईश्वरी तिचा हात पकडून म्हणेल, सौदामिनी देशमुख, तुला मी आता इंदोरी झटका दाखवणार. तुझ्या त्या सगळ्यांची कशी वाट लावते ना ते तू पाहतच राहा. हे ऐकून सौदामिनीच्या पायाखालची जमिनीत सरकेल. आता ईश्वरी पुढे काय करणार आहे हे पाहायला तर आपल्याला खूप मजा येईलच. अर्णव आणि ईश्वरी हे डिस्क्वालिफाईड होणार नाही. ईश्वरी अर्णव या देवसरेची चांगलीच आता काढतील, हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर मग अशाच मराठी मालिकांच्या नवनवीन अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. बाय.